लाखो वारकरी देहू आणि आळंदीवरून पंढरपूरच्या दिशेने निघतात तेव्हा ते नेमके राहतात कुठे, त्यांची राहण्याची व्यवस्था काय असते हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. कारण वाटेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोक कसे राहत असतील आणि नेमकं ते कुठे जेवत असतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. मी आत्ता आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका जिथे ठेवण्यात आलेल्या आहेत निवडुंगा विठ्ठल देवस्थान त्याच मंदिराच्या जवळ मी आहे आणि जिथे वारकरी विसाव्याला थांबलेले आहेत तिथे मी तुम्हाला दाखवणार आहे की ती कशा पद्धतीने वारकरी विसाव्याला थांबतात, कुठे थांबतात आणि काय नेमकी व्यवस्था असते. आता आपण बघतोय की ही कुठली दिंडी नाहीये, खास करून वेगवेगळ्या 10-15 जणांचा ग्रुप आहे आणि ते वेगवेगळे लोक इथे थांबलेले आहेत अशी माहिती मिळाली. आणि दिंडी नसल्या कारणाने व्यवस्था नेमकी ठराविक ठिकाणी यांची नसते, पण जिथे जागा मिळेल तिथे वारकरी लोक थांबतात. पंढरपूरची आसच इतकी लागलेली असते की मला वाटत नाही की तुम्हाला काय फरक पडत असेल कुठेही थांबण्याचा. काहीच फरक पडत नाही आम्हाला कुठेही थांबलं तरी. कुठेही हा, काहीच फरक पडत नाही आम्हाला. आम्ही बरोबर तेवढ्या मार्गाने तेवढं ह्यानी चालतो. काय फरक पडत नाही, काय त्रास होत नाही. अक्षय आनंदानं वारी होती आपली. होय होय, आनंदाने वारी करतो आम्ही एकदम. तर आपण बघतोय की आनंदाने ही वारी यांची सुरू आहे आणि कुठे राहायचं, काय करायचं, कशाचंच काहीच प्लॅनिंग नसतं, काही नियोजन सुद्धा नसतं. होत नाही आम्हाला तर. घरची आठवण सुद्धा होत नाही, पांडुरंगाची आठवणीने चालतो आम्ही. जबरदस्त. हा, आम्हाला ते दुसरं काय नाही. मागचं काय सुद्धा काय नाही, काय नाही. काय फोन सुद्धा आम्ही घरी करत नाही का, फोन घरचा बी घेत नाही. मग घरची अजिबातच आठवण येत नाही. अजिबात नाही. या मार्गाला निघाला आपण यांचं ध्यान. काही सुद्धा बघित नाही घरचं दारचं, फोन बी नाही आणि त्याला बोलत बी नाही आम्ही. आणि जवळ गेलो का नाही इंदापूरला आम्ही जातो पालखी घेऊन, तर तिथं सुद्धा आम्ही घरी जात नाही. बापरे. हो, आता माझं घरी इथंही स्वारगेट जवळ. घरी नाही जात. देऊर निघालो पंढरपुराला जायचं, डायरेक्ट पंढरपुराहून आलं की मग घरी जायचं. बापरे. हे सुद्धा दुखत नाही, म्हणजे त्यांची कृपा आहे आमच्या. एक बरं एवढं काम थाकलं करताना आपले गुडघे दुखतात, घरी काम करताना दुखतात, पण ह्या वाटलं अजिबात काय दुखत नाही. अजिबात दुखत नाही म्हणजे काहीच गुण होत नाही. अहो, अजून पाय चोळणारी माणसं असते ती का मी मगच पाय चोळून आलो कुठलंच नाही ते सांगाय ना मारुतीला जसं केलं नाही, मारुती आता गावात कुठं आहे, प्रत्येक देशीच्या बाहेर आहे, तसा ह्या वारकऱ्याचं चालू आहे. गाव जळलं तर मारुती देशीच्या बाहेर. तसं आमचं काम आहे काय होऊ दे, घराकडे पुन्हा लक्ष नाही आणि येतच नाही ध्यानात काय. आम्ही गेल्या वर्षी मला प्यायला चालता पूर्ण अंग लुळं झालतं माझं. काय हा, तरी त्या पांडुरंगाने नीट केलं, पुन्हा वारीला गेलो. आता ही दुसरी वारी परत. काय म्हणजे नाही. वारीमध्ये होते तेव्हाच पॅरालिसिस काय झालं. घरी चालता, घरी चालता, घरी गेलं, झाल्यावर दवाखान्यात नेलं. 3 दिवसात नीट बी झालो आणि परत वारी जवळ आल्यावर वारीला बी गेलो. आणि आता अजून मी वारीला जातो, फक्त गोळ्या चालू आहेत त्याच्या. बाकी काही त्रास नाही. काही नाही, कुठलं काही गुडघं दुखत नाही, थकवा येत नाही, एकदम पद्धतशीर चालतं त्यांच्या कृपेने. पण ही कशी एक जादू वाटते ना, आनंद, कशी- जादू वाटते, ही जादू. देवाची एक वेगळी कृपा. घडतंय, आपल्याला वाटतं ते घडतंय साक्षात. बरं, आमचा बोजा आमच्या संगच असतो, हा. काय दुसरी वागवत नाही. मग जसं ते तुकाराम महाराजांनी केलं तसं आम्ही करतो, म्हणून आमचा विश्वास आहे. माझा हा विश्वास पांडुरंग आहे. पांडुरंगावर आम्हाला काहीच माहिती नाही. 18 दिवस आम्ही काही सुद्धा बघित नाही. काय नाही, काय हो, सगळं त्यांच्या जीवावर मिळेल तिथं खायचं. आणि सगळं होतं घरचं बी. सगळं काही असेल ना, बँकेतलं सुद्धा काम होतंय घरचं. बापरे. हा, त्यांच्या जीवावर. आता मी एक गाणं म्हणतो, जाता पंढरीशी सुख लागे जीवा, जाता पंढरीशी सुख लागे जीवा, केशवाने माधवा, केशवाने माधवा, जाता पंढरीशी सुख लागे जीवा, सुख लागे जीवा. बाबा मला सांगा तुमचं वय किती आहे. माझं 65 आहे, तुमचं बाबा यांचं 70 आहे. 85. हा. काय सांगता. 85. हो,
आधार कार्ड दाखवतो नाही, आधार कार्ड दाखवतो तशी काळजी करणं 85 कंप्लीट आहे. पण एवढ्या वयात कसं काय एवढी एनर्जी? भगवंतानी सांभाळल्या. तुमच्या आमच्यापाशी काय आहे? त्याच्यापाशी सगळं आहे. आपण काय नसते धने मोकळं. माझे 80 वय आहे. 80 वय आहे तरी मी अजून चालतोय. घरचं काही सुद्धा बघित नाही, पण इथं आल्यावर चालावं लागतं एवढं खरं आहे. हो, वारीत चालावंच लागतं आणि मिळेल ते खायचं. काय आहे? हो. सुख लागे उपाशी कोण मरत नाही. माझा सुख लागले ही ते फेमस करा नाव म्हणजे लोकांचं भावना वळणार आहे. सुख लागे जेव्हा ही बरोबर भेटी लागे जीवा आमच्या शोचं पण नाव आहे बाबा. भेटी लागे जीवा. सुख लागे जेव्हा. तर तशीच भेटी लागे जीवा दिसते मला युट्यूबवर का? हे युट्यूबवर टीव्हीवर पण. तर आपण बघतोय की एकदम मस्त निवांत गप्पा चाललेल्या आहेत आणि एवढा उत्साह कुठून आहे तुम्हाला खरंच हे जाणून घ्यायचं. 80 वर्ष वय आहे तुमचा. तुम्हाला पॅरालिसिसचा अटॅक आला होता. माऊलीची कृपा आहे सगळी. इथे थोडस लागलं तरी आम्ही महिनाभर पण तरी आम्हाला काय नाही, म्हणजे एवढा थकवा येत नाही, काय नाही, काही नाही. 31 वर्ष एवढं. झालं वारी करतोय. 31 वर्ष. हो, 31 वर्ष झालं वारी करतोय. हे 31वी चालूच आहे. हा, कवा दुःख माझी तिसरी आहे. असू द्या. पण आमचं असं चालणं बी असं आहे आणि आमच्या बरोबर कोण टिकत बी नाही चालायला. चालतोय आम्ही. चौकात 4 गावाची इथं, पण ह्या वारीला आम्ही चौक मिळतो वा. एका जीवन. एक नंबर. म्हणजे ही मैत्री तुमची वारीमुळे झालेली. वारीमुळं मैत्री. मी गागरगावचा, इंदापूर पशी गागरगाव आहे आणि ही वरकुट. आणि मग आता कसं मेळ कुठं घालायचा, पण मेळ त्यांनीच मेळ घातला म्हणून आम्ही वारीत चालतो. आमच्या 2 वाऱ्या बुडल्या. लॉकडाऊन मध्ये फक्त 2 वाऱ्या सतत वाऱ्या चालू होत्या. लॉकडाऊन मध्ये जाता नाही आलं. हा जाता नाही आलं. कुलूप होतं ना देवाला. काहीच करता आलं नाही. लॉकडाऊन म्हणला, लॉकडाऊन मध्ये तर कोण मासे गेली, वारकरी मध्ये कोण गेली का बा, गोरगरीब कोण गेले का बघा. ज्याच्याला धन डोनेशन ह्याच मासे गेली. वा, मस्त वाटलं एकदम. आता मला पण वाटतंय मी पण करणार 31 वाऱ्याला. बघू माऊली काय म्हणतात. माऊली देणार तेवढी जगती. देणार. इच्छा प्राप्त कराल ती माऊली आपली पूर्ण करते. तुमची इच्छा माऊली काय सतत पूर्ण करू आणि करणार. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. आपण बघतोय 80 वर्षांचे बाबा आहेत. एक बाबांना पॅरालिसिस अटॅक आला होता, तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कमी होत नाहीये. 85 बाबांचं वय, तरी पण आनंद कमी होत नाहीये चेहऱ्यावरचा. तरी पण काहीच दुखत नाहीये त्यांचं. हे सगळी जादू आपल्या पांडुरंगाची आहे, आपल्या विठ्ठलाची आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते खरंच आहे. आपल्याला काय वाटतं, कारण की वारीचा हा सगळा अनुभव आम्ही तुम्हाला घर बसल्या देतोय न्यूज 18च्या दर्शकांसाठी. खास भेटी लागी जीवा या कार्यक्रमामध्ये व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, पुणे.